सहभागी झालेल्या सर्व पथकांचं तसंच ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचं मनःपूर्वक अभिनंदन। एकदा जोरात घोषणा देऊया, गोड बोलू, गोड बोलू। खरं तर हे संक्रांत पर्व आहे। संक्रांत पर्वामध्ये आपण केवळ देतो आणि गोड बोलण्याची अपेक्षा करतो, पण केवळ मराठी ही अशी भाषा आहे की ज्या अत्यंत पारंपरिक वेशात आणि वेगळ्या उत्साहामध्ये या ग्रंथदिंडीमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले। त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत। मराठी आपली मायबोली आहे, मातृभाषा आहे। सर, काय सांगाल? मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा होतोय, त्यानिमित्त सकाळी दिंडी आणि आता ग्रंथ प्रदर्शन। आपली अभिजात्य मराठी भाषा याच्या संवर्धनासाठी पंधरवडा 14 जानेवारीपासून सुरू झालेला आहे। 15 दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदिंडी, पुस्तक दिंडी, त्याच्यानंतर आता विविध जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं आहे। हे आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठी सुद्धा खुला आहे। आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो, परंतु जे शासकीय कामकाजा व्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे, आज जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये जे काही सुंदर आपला ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला याच्याशी संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत, त्या सगळ्यांचा झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो। विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशी सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे। त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य जनमानससुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे। मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवडा पूर्णतः यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो। सर, ठाणेकरांना काय आवाहन करताय ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी? निश्चित ठाणेकरांसाठीच हा प्रदर्शन आहे आणि त्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे। ठाणे महानगरपालिकेमार्फत सुद्धा वाचन हा छंद याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण लायब्ररी सुरू करतो, वाचनालय सुरू करतो, किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असा सुरू केलेला आहे। तर निश्चितरित्या सर्व जनतेने यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे।